नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रंगभूमी.com वर आणि क्रेसेंट थिएटरचं दशावतार हे नाटक येत आहे. दशावतार शनैश्वरम. आणि त्या संबंधीच मी त्याचे क्रेसेंट थिएटरचे दोन शिलेदार रवींद्र सर आणि संतोष सर यांच्याशी भेट घेते. सर, आधी तुम्ही तुमचा परिचय द्या सगळ्यात आधी. नमस्कार, मी संतोष पाटील. क्रेसेंट थिएटरचा अध्यक्ष म्हणून मी कारभार सांभाळतो आणि एकंदरीत सगळ्याच गोष्टी आयोजनापासून त्याला परिपूर्णतेकडे घेऊन जाणे सगळ्याच गोष्टी आम्ही एकत्रच करतो. नमस्कार, मी रवींद्र विरकर. मी क्रेसेंट थिएटरमध्ये सेक्रेटरी म्हणून काम करतोय आणि सगळ्याच ॲक्टिव्हिटी आम्ही इतक्या मिळून मिसळून करतोय की आम्ही हे सगळं विसरून गेलोय खरं तर. आणि सगळे मिळून मिसळून काम करतोय. आम्ही 2021 साली क्रेसेंट संस्थेची स्थापना केली आणि आमचा हा एक ग्रुप होता आधी, जेव्हा आम्ही एकांकिका करायचो, नाटक करायचो. आणि नंतर आम्ही बाहेर जेव्हा वर्कशॉप घ्यायला सुरुवात केली तेव्हा आम्हाला कळलं की बऱ्याच गोष्टी ज्या शिकवल्या जात नाहीत पूर्णपणे. बरोबर. आणि आम्ही जिथून शिकलो तिथून आम्ही अगदी नाट्यशास्त्रापासून सगळं शिकलो. त्यामुळे तो अभ्यास कुठेतरी बाहेर लोकांपर्यंत पोहोचावा आणि योग्य पद्धतीने पोहोचावा म्हणून क्रेसेंट थिएटरची आम्ही सर्वांनी मिळून ही स्थापना केली. वा, खरंच आम्हाला खूप इन्क्वायरीज येत असतात. तर मी खरंच हे आवाहन करेन की ही खूप चांगली संधी आहे. आणि संतोष दादा रोज असे कपडे नाही घालत, आज ते नाटकाच्या लुकमध्ये आहेत. शनैश्वरमची आता रंगीत तालीम आहे, थोड्याच वेळात फोटोशूट आहे. तर मी ते सांगते की त्या शिबिरातून जी मुलं पुढे आली आहेत शिकून, त्या विद्यार्थ्यांना त्यांनी ही संधी दिलेली आहे. बरोबर, ही संधी उपलब्ध करून दिलेली. हे शनैश्वरम हे प्रोजेक्ट त्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर शिकवलं असं नाही की फी घेतली, काहीतरी 4 लेक्चर दिले आणि सोडून दिलं, असं नाही आहे. तर खरंच खूप थँक्यू सो मच. आणि तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट तुम्हाला देऊ, त्यांचे सगळे डिटेल्स आम्ही व्हिडिओ खाली तुम्हाला देऊ. त्यांच्याशी संपर्क साधा. आम्हाला खूप इन्क्वायरीज येतात आणि खरंच अशा चांगल्या इन्क्वायरीज कमी येतात की आम्हाला शिक्षण घ्यायचंय, शास्त्रोक्त शिक्षण घ्यायचंय. काही जण फक्त आम्हाला मालिकेत एखादी भूमिका मिळवून द्या असंही आम्हाला मेसेज येतात. तेव्हा खंत वाटते की थोडंसं कुठेतरी एक शिक्षण घ्यावं, एक असावं, कुठेतरी बेस तरी एक पक्का असावा असं मला वाटतं. तर त्यासंबंधी काय सांगाल आजची? याला थोडंसं एलॅबरेट करेन मी. आपण आता विषय निघालाच आहे म्हणून. कसं आहे की आम्ही बरीच वर्ष झाले काम करतो. तर रवी 16-17 वर्ष झाले आम्ही काम करतो थिएटरमध्ये. मला एक 20-21 वर्ष झालेले आहेत काम करतोय मी. बऱ्याच लोकांसोबत काम केलेलं आहे, बराच एक्सपिरियन्स घेतलेला आहे. आणि या पूर्ण जर्नीमध्ये असं दिसलं की पैसे घेतात लोक, पण तितकंसं जे काय नॉलेज देणं गरजेचं असतं देत नाहीत. आणि मग त्यांना असं सोडलं जातं. आणि मग ती खंत होती मनामध्ये की अरे त्यांनी काही पाप केले का, त्यांना पण एक संधी मिळायलाच पाहिजेत. आणि मग येस, ऑफकोर्स तुम्ही दिल्लीला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ऐकलं असेल, मुंबई विद्यापीठामध्ये एक डिपार्टमेंट आहे, थिएटर डिपार्टमेंट, तेही ऐकलं असेल तुम्ही. आणखीन छोटे मोठे ठिकाणी आणखीन बरेच अशी संस्था आहे जे नाट्य शास्त्र किंवा त्याचा अभ्यास राबवला जातो. पण बऱ्यापैकी तुम्ही तिकडे बघितलं असेल की वयोमर्यादा आहे. म्हणजे तुम्ही 25च्या खाली असाल तर तुम्हाला ती संधी मिळते, म्हणजे तुम्ही विद्यार्थी दशेत असाल तर तुम्हाला ती संधी मिळते. तर आम्ही थोडंसं काय वेगळं केलं की बरीचशी वर्किंग क्लास लोक आहेत, त्यांच्या मनातली सुप्त इच्छा असते की मला कुठेतरी काहीतरी काम करायला मिळालं असतं तर बरं झालं असतं, किंवा जबाबदारीच्या ओझ्याखाली ती संधी कधी मिळत नाही त्यांना. आणि मग ते असंच चाललंय, लाईफ असं होऊन जातं बऱ्याच वेळेला. मग आम्हाला ते प्रकर्षाने जाणवलं, कारण आम्ही सुद्धा वर्किंग असताना नाटक करत होतो. पण आम्ही तो म्हणजे असं मनात ठरवलंच होतं की थिएटर सोडायचं नाही, कंटिन्यू करायचं. मग इतरांच्या बाबतीमध्ये काय करता येऊ शकेल, तर आपण मग त्यांच्यासाठी, जे वर्किंग क्लास लोक आहेत त्यांच्यासाठी सॅटर्डे संडे का असेना शिकवणीचा वर्ग सुरू करूया आणि त्यामार्फत त्यांना आपण पुढे आणण्याचा एक प्रयत्न करूया. बघूया कसं काय होतं तो. आणि देवाची कृपा आणि नटराजाची कृपा, तो प्रयत्न यशस्वी ठरला. बरेचसे मान्यवर आम्हाला लाभले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. त्यावरती पण मी आवर्जून एका व्यक्तीचं नाव घेईन, ते म्हणजे अजित भगत. त्यांच्यामुळे खरी ती सुरुवात झाली. म्हणजे आम्ही डोक्यात ड्राफ्ट केला कोर्सचा, त्याच्यामध्ये त्यांची मदत झाली आणि त्यांनी आमच्या सोबत, हे आमचं कॉन्सेप्ट होतं, तेही त्यांना खूप आवडलं. आणि एकही रुपये न घेता त्यांनी आमच्यासोबत काम करायला सुरुवात केली. 1 रुपये न घेता, म्हणजे ऑब्व्हियसली माझं पण कर्तव्य होतं, आमच्या सगळ्यांचं कर्तव्य होतं की त्यांचं ॲटलिस्ट जाण्याचा खर्च आम्ही करावा. पण त्यांनी आमच्या या उपक्रमामध्ये आम्हाला खूप साथ दिली आणि त्यांच्यासोबत मग बरीचशी मान्यवर मंडळी आहेत, सचिन सुरेश असतील किंवा डॉक्टर मंगेश बनसोड असतील, मुकेश जाधव असतील, हे मंडळी, यांना सुद्धा ते आवडलं. आणि येस, दिस इज आवर लाईक 4थं वर्ष आमचं आता हे सुरू होत आहे. 4थी बॅच आमची सुरू होईल. एक नाटक म्हणजे या 2023-24च्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची सांगता
होणार आहे, या नाटकाने ओपन होणार आहे खरं तर ते, आणि दुसऱ्या वर्षीच्या मुलांची ओपनिंग होणार आहे वा. वर्गाची. तर हे सांगणं खूप महत्वाचं वाटलं मला, की हे त्या लोकांसाठी आहे ज्यांना खरंच इच्छा आहे पण संधी उपलब्ध होत नव्हती, आणि ती आम्ही उपलब्ध व्यासपीठ करून दिली. ज्यांना या- मिळालं होतं. त्याची कृपा असेल तर दारिद्र्यात असलेला माणूस सुद्धा सुखात लोळेल, आणि ज्याचा कोप झाला तर सुखात असलेला माणूस सुद्धा रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. तोच तोच मी शनिदेव, सूर्यपुत्र शनिदेव. सूर्यपुत्र मी ज्या परिस्थितीतून शिकलो त्यातनं आम्हाला असं वाटत होतं की इतर पुढची जी पिढी आहे आणि इतर जे लोक आहेत त्यांना चांगलं काहीतरी मिळावं, म्हणून ही जी संस्था आहे ना, ही प्रॉफिट बघत नाही, नफा बघत नाही. आम्ही विद्यार्थ्यांकडनं जी फी घेतो ती त्यांच्यासाठीच वापरतो अगदी वर्ष पूर्ण होईपर्यंत, कारण तो 1 वर्षाचा कोर्स आहे आणि त्याच्या शेवटी एक नाटक आम्ही सादर करतो विद्यार्थ्यांना घेऊन. तर ते सगळे पैसे फक्त त्यांच्यासाठीच खर्च होतात, त्यातला एकही पैसा आम्ही आमच्यासाठी म्हणून घेत नाही. आम्हाला जी संस्था चालवायची आहे त्यासाठी आम्ही स्वतः वर्गणीकडून आमची संस्था चालू ठेवली आहे. खूप सुंदर, हे खूप चांगला उपक्रम आहे. आणि ह्या व्यतिरिक्त तुम्ही नाटक दाखवता सुद्धा प्रेक्षकांना, Yes. तसंही एक इंटिमेट थिएटर तुम्ही उपलब्ध करून दिलंय, त्याबद्दल सांगा थोडं. संस्था तर ओपन केली, मग आता कुठे त्याची जागा पण असली पाहिजे, एक स्थिर जागा असली पाहिजे जिकडे हे करता आलं पाहिजे. पण कसं असतं ना, तुम्ही एखादी पॉझिटिव्ह गोष्ट करायला जाता तर देव तुम्हाला साथ देतो, म्हणजे देतो. आणि तशीच साथ आम्हाला या संस्थेने दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर केंद्र विलेपार्लेला आहे, आणि इथे समन्वयक आहेत डॉक्टर केशव परांजपे. ते स्वतः कलाप्रेमी आहेत, गाण्यामध्ये त्यांचा विशेष रस असतो, त्याचे वर्ग इथे केले जातात किंवा स्पर्धा राबवल्या जातात इथे. पण त्यांना थोडंसं होतं की थिएटर नाही चालत आहे, जो त्यांच्याही आवडीचा विषय होता. आणि तेवढ्यात मी नेमका तिथे पोचलो की सर असं करायचंय, करता येईल का? आणि मग सरांना वाटलं की येस, चला कोणीतरी पुढाकार घेऊन काहीतरी करताय, सुरू करा. मग सुरुवातीला थोडंसं वर्ग घेण्यापर्यंतच मर्यादित होत्या त्या गोष्टी. पण जेव्हा जेव्हा सरांना कळायला लागली की ही मुलं आणखीन खूप चांगलं काहीतरी करतायत, दिसतंय ना, मग त्यांनी परमिशन दिली. मग इथे थिएटर आम्ही उभं केलं, छोटेखाने थिएटर. म्हणजे अगदी कटआउट्स, जे फिल्मचे कटआउट्स तुम्ही बघता थिएटरच्या बाहेर, ते आम्ही उपलब्ध करून घेतले. तिथे रवीची खूप मदत झाली, तर ते उचलून आणले आम्ही आणि मग ते लावले गेले. मग लोकांना वाटलं अरे हा काहीतरी होत आहे छानपैकी. मग ते करता करता आमचेच सहकारीपैकी वैशाली म्हणून आहेत, वैशालींनी थोडंसं आम्हाला बाकी ब्लॅक कर्टन जो आपला असतो थिएटरसाठी लागतो तो, त्याच्यासाठी थोडीशी मदत केली. आणि आता तुम्ही बघाल तर एक प्रॉपर इंटिमेट थिएटर तयार झालेलं आहे. आणि एवढं सगळं बघता, एवढे एफर्ट्स टाकता, मग परत मी परमेश्वराचंच नाव घेईन. लोकांना खूप आवडायला लागली ती ऍक्टिव्हिटी. क्या बात आहे. आज आवर्जून कॉल येतात, संतोष तुझा मेसेज नाही आला नाटकासाठी, कुठलं नाटक आहे मला सांग. इतके कनेक्ट झालेत सगळेच लोक. आय एम खरंच खूप बरं वाटतं ज्यावेळेला जळगाववरून कॉल येतो आम्हाला, ज्यावेळेला गोव्यावरून आम्हाला कॉल येतो, ज्यावेळेला कोल्हापूरवरून आम्हाला कॉल येतो की आम्हाला आमचं नाटक ठेवायचं आहे, ठेवायचं. पुण्यावरून कॉल येतो आम्हाला. तर मला खूप बरं वाटतं की आपण काहीतरी केलेल्याचं हे चीज झालेलं आणि इथून पुढे चांगलंच होणार वगैरे. क्या बात आहे. येस. तर आता ह्या विद्यार्थ्यांसाठी शनैश्वरम दशावतार हा कन्सेप्ट कोणाला सुचला की दशावतार करूया या मुलांसोबत यावेळेला, कसं सुचलं? आमचा जो नाट्य उपक्रम आहे, हा. दर महिन्याला एक नाटक सादर हम्म. करतो. तर काही महिन्यांपूर्वी एक दशावताराचं नाटक आलं होतं आणि ते अप्रतिमरित्या इथे सादर झालं. आणि मुंबईत दशावतार कुठे आणि किती सादर होतो कोणालाच माहीत नाही. पण इथे प्रेक्षकांना ते इतकं आवडलं आणि आम्हाला इतकं आवडलं की आम्ही म्हटलं की हे असं काहीतरी पुढे झालं पाहिजे. आणि योग असा आला की यावेळेस ते करायचं ठरलं. त्यावेळेस जे डायरेक्टर होते त्यांचे विशाल गावडे, हम्म. त्यांची ओळख झाली होती. हम्म. त्यांना ही संकल्पना आम्ही विचारली की तुमच्याकडे अजून काही आहे का दशावतारा सादर करण्यासाठी. मग त्यांनी पुढाकार घेतला, ते इथे आले, आमच्या मीटिंग्स झाल्या आणि नंतर ठरलं की नाही दशावतारच करायचं. हा फॉर्म अजून कुठे आम्हाला स्वतःला करायला मिळणार नाहीये, कारण त्यात इतका फॉर्म तो आम्हाला करायचाच होता की आमच्या संस्थेतले विद्यार्थी पण आता काम करतायत आणि संतोष पण काम करतात आणि अजून 2 आमचे सहकारी ते सुद्धा काम करतात. वाव. तर अशी ही दशावताराची सुरुवात झाली आता आमची. क्या हो. बात आहे. आणि कसं आहे की जेव्हा तुम्ही ॲज अन ॲक्टर म्हणून काम करता त्यावेळेला तुम्हाला कुठल्याही बंधनात राहून काम करायचं नसतं खरं तर. आणि माझं परत पर्सनली मत आहे की फोक आर्ट ही कशी आर्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मुक्तपणे काम करू शकता, कुठल्याही प्रकारच्या चौकटीमध्ये तुम्ही काम नाही करत ते. हम्म. आणि म्हणून हे टोटल थिएटरचा फॉर्म आम्ही हा इथे
वापरलेला आहे आणि मुलांना थोडंसं ओपन अप करायला एक वाव दिला. कारण इथे एक्सपिरियन्स कोणीच नाही आहे. बरोबर बरोबर ही सगळी वर्किंग क्लासच लोक आहेत. काही मंडळी विद्यार्थी दशेमधले आहेत, पण त्यांनी स्टेजही पाहिलेला नव्हता आतापर्यंत, जो आता त्यांना तो इंट्रोड्यूस झालेला आहे. आणि एकदमच मी म्हटलं असं देऊया जेणेकरून त्यांना थोडंसं आणखीन कम्फर्टेबल बरोबर. वाटेल थोडंसं. बरोबर म्हणजे उद्या परवा आणखीन मोठी नाटकं आली, बॉक्स नाटकं आली, किंवा उद्या परवा देवाच्या कृपेने स्क्रीन कधी शेअर करता आली त्यांना, आता तो प्रॉब्लेम येता कामा येता नये. आणि म्हणून हे थोडंसं मुक्त नाट्य फॉर्म आम्ही निवडला आणि मला असं वाटतं की वी आर ऑन राईट ट्रॅक. हो हो नक्कीच. कारण विशाल गावडेंशी आम्ही गप्पा मारल्या, येस. मुरलेले आहेत ते दशावतारमध्ये, टोटली मुरलेले आहेत. तर त्यांच्याबरोबर काम करण्याचा हा अनुभव कसा होता? कारण दशावतार लोकनाट्य म्हटलं की तो एकदम वेगळाच फॉर्म आहे. तर तो तुम्हाला दशावतार कितपत कळला की किती काय आहे तुमच्यासाठी दशावतार? काय मिळालं ते करताना? टू बी ऑनेस्ट विथ यू, तेच आहे की मी अगदी मगाशी म्हणालो 10-20 वर्षांचा अनुभव, या अनुभवामध्ये ना फक्त त्याच माणसांना जोडलंय मी जे खूप प्युअर आहेत. म्हणजे रवी असेल, आम्ही सगळे म्हणा, आम्ही सगळे प्युअर आहोत. तसाच एक व्यक्ती आम्हाला दिसला आमच्या जर्नीमध्ये, विशाल आहे. खूप निर्मळ आहे, इफ्स अँड बट्स नसतात. बरोबर अगदी ओपनपणे बोलणं किंवा कुठल्याही प्रकारची अर्वाच्य भाषा वापरणं असं काही प्रकार नव्हता. इव्हन आम्ही पण वावरत असतो आमच्या इथे, पण कधी कोणाला काही शिवीगाळ काही प्रकार नाही. तर ती प्युअर व्यक्ती आमच्या सानिध्यात आली आणि तिच्यासोबत काम करण्याची ओढ लागली. म्हटलं नाही विशाल करूया. आणि मग विशालचं सारखं ते सर 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 म्हणलं, सर आपण असं करू का तसं करू का, म्हटलं ही व्यक्ती जरा ओके वाटते, आपण हिच्यासोबत जायला हरकत नाही आहे. क्या बात. आणि परत तेच देव साथ देतो आम्हाला, ज्या व्यक्ती आमच्या काही कामाच्या नाहीत किंवा त्या थोड्याशा बेरक्या स्वभावाच्या असतात ना, आमच्या जवळ पण येत नाही. आणि मग विशाल इज वन ऑफ पर्सन की जो खूप प्युअर आहे. आणि दशावतार येस तेच, जसं तर रवीने सांगितलं की तो फॉर्म आम्ही कोणीच अनुभवला नव्हता. एवढ्या विशाच्या एक्सपिरियन्स मध्ये आम्ही ऐकून आहोत, ऐकून पण आहोत. अनुभवला नव्हता. मग म्हटलं चला आपल्याला आणखीन थोडंसं ओपन अप होण्यासाठी दिस इज दी बेस्ट वे. आणि मग आम्ही त्याच्या प्रेमात पडलो. म्हटलं नाही आता हे करूच या. पण येस, हे सगळं करत असताना बरेचसे प्रश्न विचारले जातात एकमेकांना, हे का, कशासाठी, आपल्याला झेपेल का, असं तसं वगैरे. मग म्हटलं नाही, डोंट वरी, आपण करू शकतो. हे तुम्ही होकार द्या, सपोर्टला फक्त उभे राहा आणि वी कॅन डू इट. आणि म्हणून मग रेडी झालो मी सगळे करायला. आज जसं की विशालने सांगितलं की एक बाकडा लागतो, काही लाईट्स लागतात आम्हाला, त्यामुळे आम्ही हे कुठेही जाऊन परफॉर्म करू शकतो. तर तुम्ही खरंच म्हणजे म्हणजे सोसायटीमध्ये वगैरे जाऊन जिथे काही असं छोटंसं अंगण वगैरे असेल तिथे तुम्ही रेडी आहात करायला perform? एक्झॅक्टली, अगदी जसं विशालने सांगितलं तसंच आहे. एक बाकडं लागतं, त्यालाही काय फार रंगरंगोटी वगैरे असं काय प्रकार लागत नाहीये. एक पिवळा दिवा आपला लावला, हॅलोजन त्याला आपण म्हणतो, पुरेस आहे. आणि जो काही प्रेक्षक वर्ग, ऑब्विसली तर कलाकार कोणासाठी बुकेला असतो, तो प्रेक्षकांसाठी. प्रेक्षक आहे, पुरेस आहे. आणि मग त्याच्यातच धमाल होऊन जाते. लोकांना हा फॉर्म बघायला मिळतो, अनुभवायला मिळतो. आणि दिस इज व्हॉट थिएटर. हे थिएटर, हे बघा, अशा पद्धतीने ते केलं जातं. म्हणजे आपण मॉड भरपूर मॉड होत चाललेलो, पण मला असं वाटतं की जी नाळ आहे ती तुटता कामा नये, कारण त्याच्यात खरंच खूप मजा आहे. म्हणजे आता मला स्वतःला, मी मेकअप केल्यानंतर मी आरशात बघितलं, इट इज सुपर. किंवा बाकी माझ्या मित्रांना मी बघतोय आता मेकअप केलेल्यांना, खूप छान आहे ते. उगाच काहीतरी करण्यापेक्षा हे असं एनी टाइम बेस्ट. आता सोसायटीज मध्ये जे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली जो काय म्हणजे पूजा एका बाजूला आणि मग ते धांगडधिंगड आणि डीजे मोठमोठ्याने लावला जातो, त्यापेक्षा कधीही हे किती सुंदर आहे. तुम्ही दशावतार या क्रेसेंट थिएटरला संतोष दादांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा, रवींद्र सरांना कॉन्टॅक्ट करा आणि ह्यांना आमंत्रण द्या, त्यांचा दशावतार दाखवा सोसायटीमध्ये. किती समाज प्रबोधन होईल त्यामुळे. समाज प्रबोधन होतंय आणि परत तीच कला जपली जाते. लोकांना माहितच नाहीये की फक्त नावापुरती माहित आहे, त्याच्या पलीकडचं काहीच माहित नाहीये. आणि बरेच जणांना, बरेच मान्यवरांना मी सांगितलं मी असं काहीतरी करतोय, तर त्यांना त्यांच्या भुवया उंचवल्या की रे असं करतोयस. म्हटलं हो, म्हणजे दशावतार पाहायचं असेल तर कोकणातच जा आणि फक्त ते पण शिमग्यालाच जा, बाकी टायमाला कुठेच नाही कधी करू शकत. तर मी ही एक संधी आपण म्हटलं घेऊया, स्वतःला पण उपलब्ध करून देऊया आणि इतरांना पण देऊया की या तुम्ही बघायला यावं वगैरे काय असतं ते. मलाही इनफॅक्ट संतोष दादांचा फोन आला, मी म्हटलं सरा सांगा काय नाटक आहे, नवीन नाटक म्हणाले ते की काय नाटक आहे. दशावतार करतोय. माझं झालं की येस आम्ही येतोय, झालं येतोय. तो रविवाराचा तिथेच बुक झालेला होता. आणि ही भाषा तुम्ही जी वापरताय, मराठी भाषा वापरताय ह्या नाटकासाठी, म्हणजे असतेच दशावतारसाठी, पण लोकांचा असा समज आहे की मालवणी किंवा कोकणी भाषेत दशावतार
सादर केला जातो, तर तसं नाहीये, मराठी भाषेत आहे. बरोबर. बरोबर आहे. येस. हा. म्हणजे परत ते त्याच्यावरती पण आमचं बोलणं झालं होतं, काय असावं कसं असावं. तर अगदी काटेकोरपणे विशाल जे दिग्दर्शक आहेत त्यांनी सांगितलं की असं कुठे नाहीये काही. ओके, ठीक आहे, कोकणात सादर केला जातो म्हणून ती एक लिबर्टी घेतली जाऊ शकते की आपण ते करू शकतो. पण मुळातच दैत्य देवता ह्या सगळे ऍज अ कॅरेक्टर म्हणून उभं राहतात तिकडे, तर त्यावेळेला त्यांच्या तोंडात कोकणी भाषा नाही येऊ शकत. एखादं कोकणी कॅरेक्टर आलं किंवा एखादं त्या भागातलं कॅरेक्टर आलं तर ती बोलू शकेल ती व्यक्ती, पण देवतांच्या तोंडून ही प्रमाण भाषाच तशी ठेवली जाते तिकडे आजही, म्हणून तर त्याने तसंच ठेवलेलं आहे. आणि मग परत की एवढं ऑथेंटिकली किंवा एवढा कमांडफुली जर तो त्यावरती बोलतोय, तर मग आम्ही ओके म्हटलं, नाही सरेंडर केलेलं आहे, तर मग याच्यावरती परत काय बोलण्यात पॉईंट नाही आहे. आणि ज्या ताकदीची मराठी भाषा ही जे आणि पॅशनेटली जे परफॉर्म करणार तेव्हा तुम्ही बघणार त्यांचं सादरीकरण एका वेगळ्या दर्जाचं आहे ते. म्हणजे मी नाही बघितलं असं, जी नाभीपासून जो परफॉर्मन्स आपण म्हणतो, मनापासून एकदम जीव तोडून, तसा पोटतिडकीचा परफॉर्मन्स आहे हा. आणि कुठेही स्क्रिप्ट नव्हती, याची संहिता कुठेच नाही. जी आता विशालदादांनी केली संहिता पहिल्यांदा, कुठेच ते शब्दात कोणी बांधलेलं नाहीये दशावतार. दंतकथा जसं आपण म्हणतो ऐकत ऐकत आपल्याला माहित असतं, तसं लहानपणापासून ऐकत ऐकत ते नाटक जे कानावर पडतं ते पाठ होऊन कागदावर उतरलेलं आहे. तर ते किती प्युअर आणि डिवाईन असेल, किती शुद्ध असेल आपण समजू शकतो. त्यामुळे मला वाटतं मराठी भाषा आणि संस्कृत सुभाषितही आहेत त्याच्यामध्ये, तर ती भाषेचंही किती चांगलं संगोपन होतं या दशावतार लोककलेमुळे, आणि ती पोचली पाहिजे. म्हणजे मनावर घ्या, तुम्ही मनावर घ्यायचंय आणि कॉन्टॅक्ट करायचंय संतोष दादांना किंवा रवींद्र सरांना, क्रेसेंट थिएटरला दशावतार नाटक बघण्यासाठी, शनैश्वरमसाठी. तुम्हाला खूप शुभेच्छा.